एकीकडे सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड होणार असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र अंतर्गत गटबाजी उभारण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सुरुवातीला व्हीपचे अधिकार स्वतःकडे ठेवल्यामुळं राष्ट्रवादीतील अन्य दिग्गज नेते मंडळी नाराज झाले. तो निर्णय बदलून पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन माजी खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवराज नाईक, माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या सोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सुरुवातीला व्हीपचे अधिकार स्वतःकडे ठेवले होते. आमच्या परस्पर जाऊन आमचा बाजार करावा एवढी वेडी माणसं आम्ही नाही आहोत, अशा शब्दात माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना टोला लगावलाय. तर दुसरीकडे राजकारणात 30 ते 40 वर्ष मुरलेले पैलवान आमच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यामुळे कोणाची भीती किंवा दबाव असा कोणताही प्रकार आमच्यावर चालणार नाही, असं वक्तव्य करत माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपला सुद्धा टोला लगावलाय. आपले जिल्हाध्यक्ष नाही, निशिकांत दादांनी त्या दिवशी थोडासा इथं आमच्यामध्ये एक तो दिसून आला, समज झाला. ठरलं होतं असं की नाईक साहेबांच्या सुनेंना आपण त्यांना गटनेतेपद दिलेलं होतं त्या मीटिंगमध्ये, बरोबर का सरकार. पण इथं पुन्हा कागद येताना त्यांनी तो अधिकार स्वतःकडे घेतला होता व्हीपचा. तो आम्हाला काही पसंत पडला नाही आणि आमच्या परस्पर जाऊन आमचा बाजार करावा एवढी आम्ही वेडी माणसं नाही. त्यामुळं आम्ही ते पुन्हा कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याशी संभाषण झालेलं नाही. त्यामुळे आमच्या चर्चा चालू आहेत. आम्ही सगळे बसून सामुदायिक नेतृत्व करतोय. सामुदायिक नेतृत्वानं आम्ही तो निर्णय घेणार आहे आणि अशी कोणतीही परिस्थिती, भीती, दबाव किंवा कोणाला काहीतरी प्रेशराईज असं काही होणार नाही. सगळे मुरलेले पैलवान आहेत. गेले 30, 35, 40 वर्ष यांनी राजकारण केले. तेव्हा असं कोणाला दबायचं किंवा कोणाला काही वेगळं व्हायचं अशी काही निश्चित भूमिका होणार नाही.